आनंदाची गोष्ट. गेल्या एक दशकभरातला हा बदल आहे आपल्याकडे. पण आता जेव्हा हा तरुण माझा मित्र वयाच्या 22व्या वर्षी, बरोबर ना शिवा, 22व्या वर्षी ऑल इंडिया रँक 26. तुझं काय ग्रॅज्युएशन कुठल्या विषयात बेसिक? ग्रॅज्युएशन माझं फर्ग्युसन कॉलेजमधनं मी BSc मॅथमॅटिक्समधनं केलं आहे. आणि मग माझा ऑप्शनल विषय पण तो मॅथ्सचाच आहे. जो UPSC मध्ये एक ऑप्शनल विषय निवडायला लागतो तो मॅथ्सचाच आहे माझा. राईट. तर हा तरुण मित्र वयाच्या 22व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये ऑल इंडिया रँक 26 घेऊन सनदी सेवेमध्ये आलाय. मला वाटतं काय IAS. IAS माझा फर्स्ट प्रेफरन्स IAS होता. आणि आता रँक चांगली आल्यामुळे मला IAS मिळेल. राईट. आणि ही जी दुसरी तरुण मुलं दिसत आहेत ना आपल्याला, ती राष्ट्रसेवा दलामध्ये इथे अभ्यासिका आहे. त्या अभ्यासिकेमध्ये MPSC आणि UPSCची तयारी करणे सगळेजण ना, बरोबर ना? आणि असा भला मोठा तणाव सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आहे ना. ह्या मुलींच्या पण बघतोय मी. तू झोपली होती की नाही दीदी? का किती दिवस झाले झोप? बघा कशी हसतीये. किती दिवस झाले झोपून तुला? आता झोपली होती 15 मिनिटं अगोदर. किती तास झोपते? मी 7 मिनिमम. आणि वा, तू आरोग्य पाळतेस मग याचा अर्थ. आणि तुम्ही सगळी मुलं 6.5-7 तास होतो. झोपतोस व्यवस्थित? तू मित्रा 7 तास. तुझं नाव काय पूर्ण? सुमित नारायण नामदे. आणि तुझं कौटुंबिक पार्श्वभूमी काय? माझे वडील बसमध्ये ड्रायव्हर आहेत. करेक्ट. तुमचे वडील शेती करतात. राईट. तुमचे शेती करतात. तुमचे काम करे. काम करा. तुमचे बँकेत. तुझे मित्रा? फार्मासिस्ट. आणि तुझे दीदी? माझं माझं कॉर्पोरेटमध्ये. अरे वा, मग काय तू सगळ्यांचं हे करू शकते. तुझं दीदी? प्रेस रिपोर्टर आहे. ओके. अरे वा, पत्रकाराची मुलगी आहे ती. आणि तुमचं बॅकग्राऊंड काय? तुमचं बॅकग्राऊंड? शेती. करेक्ट. मी हे ह्यासाठी जाणून घेतलं की आपली ही जी तरुण मुलं आहेत ना, ती त्यांना सनदी सेवेचं आकर्षण आहे, एक स्थिर जीवन मिळतं ह्यामुळेही असतील, किंवा आपल्याकडचे पर्याय आणि एकूणच आपली शिक्षण पद्धती काय पद्धतीनं आपल्याला विचार करायला लावते तो एक भाग आहे. पण अर्थात सनदी सेवेचं महत्त्व. पण तुझं फॅमिली बॅकग्राऊंड सांग ना त्या सगळ्या. माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे आमचं गाव इथं पानशेतच्या अलीकडे रुळे म्हणून आहे. तर मी तिथलं रुळे तालुका वेल्हे. तर माझे वडील लहानपणापासून म्हणजे शेती, म्हणजे माझ्या लहानपणापासून शेती होती. मग ते जसं की आपल्या गावात म्हणजे शिक्षणात जास्त काही स्कोप नाही आहे. मग माझे वडील माझ्या आणि माझ्या मोठ्या बहिणी शिक्षणासाठी मग इथं आम्ही पुण्यात म्हणजे मेन पुण्यात असं सिंहगड रोडला इथं राहायला आलो. मग तसं मग त्यानंतर मग इकडची तिकडची कामं आणि मग माझ्या मम्मीने शिवणकामचं दुकान सुरू केलं. आणि माझे वडील पण म्हणजे असे इकडून तिकडून म्हणजे वेगळी कामं करत, मग कधी कधी एक ते सिमेंट्स कंपनीमध्ये होते ॲज अ इलेक्ट्रिशियन. आणि मग ते अजून बरेच कामं करून आमचं झेरॉक्सचं दुकान होतं एक. मग त्यानंतर आम्ही मेस चालवायचो. मग त्यानंतर भाजीपाल्याचा पण व्यवसाय होता. मग मी माझ्या आजीसोबत इथं म्हणजे पुण्यात जेव्हा आलो होतो तेव्हा वडगावच्या चौकात मी माझ्या आजीसोबत भाजी पण विकायचो. आमचा तो पण व्यवसाय होता. अजून असे खूप सारे व्यवसाय करून मग आत्ता फायनान्शियल कंडिशन थोडी चांगली आहे. पण लहानपणापासून जे असे कष्ट बघून त्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली अशी. म्हणजे हे तू सगळं केलेलं आहे स्वतः, हो. बरोबर? पण मग आपल्याला सनदी सेवेत जायचंच आहे असं कधी मनात आलं? सनदी सेवेत जायचं ते काय होतं, मी 11-12ला एक सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर तिकडं म्हणजे असं आहे की NDAसाठी प्रिपरेशन करत होतात ते. मग 11-12 मी UPSCची NDAची एक्झाम दिलेली. ते चांगलं इन्स्टिट्यूट आहे. हो, येस. मग ते रिटर्न मी क्लिअर झालेलो, पण माझं इंटरव्ह्यूमध्ये 2 वेळेस मी फेल झालेलो. आणि त्यानंतर कोविडचा टाईम सुरू झाला. माझी 12वी झाली 2020मध्ये. कोविडचा टाईम सुरू झाला. मग असं विचार केला की UPSC रिटर्नमध्ये मला चांगले मार्क येत होते. मग तो AR 1 होता त्याला 600 मार्क येत होते आणि मला त्याच्यापेक्षा रिटर्नमध्ये 602 मार्क होते. माझे वडील म्हणले की जर तुला NDAची परीक्षा रिटर्न एवढी चांगली जमते तर सिव्हिल सर्व्हिसेसकडे बघ. मग मी नंतर बघायला की सिव्हिल सर्व्हिस काय आहे, IASचं काम काय असतं, सगळं नेचर काय आहे, डायव्हर्सिटी किती आहे त्याच्यात. मग त्यानंतर मी याचा अभ्यास सुरू केला साईड बाय साईड. ग्रॅज्युएशन BSc मॅथ्समधनं केलं आणि ऑप्शनल विषय मॅथ्स होता. मग तसा अभ्यास सुरू करा ग्रॅज्युअली. नाही, पण अभ्यास सुरू केला म्हणजे आधी मुळात परीक्षेचं स्ट्रक्चर समजून घेतलं. येस, बरोबर. ते काय स्ट्रक्चर आहे UPSCचं जे ह्या मुलांना नाही माहिती पण मला कदाचित माहिती. बरोबर. तर UPSCचे मेनली 3 टप्पे असतात. पहिली असते प्रिलिम्स, मग मेन्स असते आणि मग इंटरव्ह्यू असतो. प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असतो. त्यात 2 पेपर असतात. एक पेपरमध्ये जनरल नॉलेज असतं आणि दुसरं पेपरमध्ये CSAT असतं. मग CSAT म्हणजे लॉजिकल, रिझनिंग, कॉम्प्रिहेन्शन वगैरे. मग प्रिलिम्स क्लिअर केल्यानंतर मेन्समध्ये टोटल 9 पेपर असतात. बरोबर. 9 पैकी 2 क्वालिफाईंग पेपर असतात लँग्वेजचे आणि बाकीचे 7 पेपरमध्ये एसे, 4 जनरल स्टडीजचे पेपर आणि मग 2 विषय आपल्याला आपण स्वतःहून निवडायचे असतात. ऑप्शनल विषय त्याला म्हणतात. मग त्यात माझा ऑप्शनल विषय मॅथ्स होता.
आणि मग ते मेन्स क्लिअर झाल्यानंतर मग 275 मार्काचा इंटरव्ह्यू असतो आणि त्यानंतर इंटरव्ह्यू नंतर मग फायनल लिस्ट लागते. पण मग ही जी की तुला सापडली की एक पहिलाच अटेम्प्ट आहे ना तुझा? हो बरोबर पहिला. पहिलाच अटेम्प्ट पहिल्यांदाच क्लिअर 26th रँक. त्याच्यात काही की आहे का जी ह्या मुलांना समजून घेतली तर त्यांना कळेल जरा? की म्हणजे मला वाटतं माझं प्रिपरेशन खूपच प्लॅन्ड होतं. ओके, काय प्लॅन होतं ते? मग स्ट्रॅटेजिकली म्हणजे असं आपण बघतो की जर या आपण मित्रांनो पुढे या पुढे. हां, मग जर आपण UPSCच्या मार्केटमध्ये बघितलं तर 100 लोक 100 वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. जशा की मग आता समजा प्रिलिम्स आहे तर प्रिलिम्सचा अप्रोच कसा असायला पाहिजे, कुठलं पुस्तक वाचायला पाहिजे, कुठलं सोर्स वाचायला पाहिजे. मग समजा करंट अफेअर्ससाठी खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. मग मला वाटतं की मेन म्हणजे हे फिगर आउट करणे की मग तुमच्यासाठी स्वतःहून तुमच्या केपेबिलिटीज काय, म्हणजे स्वतःच्या स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस काय आहेत, मग त्या ओळखून मग आपला अप्रोच ठरला पाहिजे. मग आता जसं की काही कॅन्डिडेटची इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी चांगली असते, काही तेवढी नसते. Right. मग त्यांना एसेमध्ये जसं चांगली मदत होते. पण ज्यांची फ्लुएन्सी किंवा लिहिता जास्त येत नाही मग आन्सर रायटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. आता ज्यांची इंग्लिश चांगली मग त्यांना त्याच्याबद्दल जास्त फोकस नाही द्यायला लागेल. ज्यांची कमी चांगली मग त्यांना तेवढे जास्त एफर्ट्स त्या बाबतीत टाकायला लागतील. किंवा ज्यांची मेमरी चांगली आहे मग त्यांना जास्त रिवाईज नाही करायला लागणार. ज्यांची मेमरी थोडी वीक आहे मग त्यांना जास्त रिवाईज करायला लागेल. मग ते स्वतःहून ठरवून की आपली काय स्ट्रेंथ विकनेस आहे मग त्याच्यानुसार मग स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून इथे सगळं. हा जो सांगतो याच्यामध्ये आपल्या चुका काय होतं जनरली जे इतर मुलं करतात त्याच्यामध्ये? मेन हे होतं की आन्सर रायटिंगची जी पद्धत असते ती सुरुवात कशी करायची आणि त्याचा एसे मधला पार्ट आणि एंडिंग हे जनरली मेन असतं त्यातलं. तर तिथं सुरुवात करताना एखाद्या आन्सरला त्यांनी विचारलंय काय आणि आपण सुरुवात कशी करायची हे म्हणजे तू काय केलं शिवम याच्यामध्ये? हा जो पर्टिक्युलर मुद्दा आहे तो मग ते कसं होतं आन्सर रायटिंग जर आपण बघायला गेलो ना मग तर सुरुवातीला कोणालाच नाही जमत. म्हणजे मी जे पहिलं आन्सर लिहिलं असेल ते सगळ्यात माझं घाणेरडं आन्सर असेल. ओके. पण ते त्यानंतर असं विथ टाइम ते इम्प्रूव्ह होतं. मग असं जर तुम्ही एकदा लिहिता एकदा तुम्हाला नाही जमलं दुसऱ्यांदा नाही जमलं मग ते हळूहळू जेवढी आपली फॅमिलिरिटी वाढत जाते त्या फॅमिलिरिटी मग जेवढं आपण जास्त ती गोष्ट करतो मग तेवढं जास्त आपल्याला इझिली रिकलेक्ट होतं असं. मग ते विथ टाइम आन्सर रायटिंगचा ग्राफ तो खूप असं स्लो ग्रोथचा आहे. जसं तुम्ही हळूहळू करता मग तसं तुमचे तू स्वतःला. काय केलं म्हणजे त्याच्यामध्ये? मी म्हणजे आन्सर रायटिंग एकदा मी एक टेस्ट सिरीज लावलेली फोरमायशी MGB म्हणून टेस्ट सिरीज आहे. मग त्यांचे प्रॉपरली स्ट्रक्चर्ड प्लॅन असे टेस्ट सिरीज आहे. म्हणजे GS1साठी सेक्शनल टेस्ट फुल लेंथ टेस्ट. मग त्यासाठी म्हणजे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुरुवातीला एक क्वेश्चन घ्यायचा मग आपण त्याचे टाईम म्हणजे टाईमचा बाउंड नसायला पाहिजे. विचार करायचा की टाइम बाउंड कशाला नसला? टाईम बाउंड म्हणजे आता जनरली जर आपण एक मेन्सचा आन्सर लिहितोय तर एक 2 पान आन्सर लिहायला आपल्याला 6 मिनिटं लागतात. Right. 6 मिनिटं तिथे लागतो. आता तसं जर आपण नॉर्मली सुरुवात करायची म्हटलं तर आन्सर फक्त किती टाईम अर्धा तास 1 तास लागू दे पण ते आन्सर 1 तासात लिहायचं. वापरून बघून लिहायचं इकडून तिकडून बघून लिहायचं. हे कशासाठी? सगळे संदर्भ हो समजावी म्हणून. मग ते नंतर हळू टाईम कमी कमी करत जायचं. मग ते हळू आपण 6-7 मिनिटावरती एक आन्सर लिहू शकतो. तसं तू कुठला क्लास लावला नाही? क्लास म्हणजे कुठला फाउंडेशन क्लास जे म्हणतो आपण तो नाही लावला. आणि बाकी म्हणजे इकडून टेलिग्राम यूट्यूबवरनं जे काही तिथं फ्रीली अवेलेबल मटेरियल असतं मग तिकडनं अभ्यास केला होता. अरे ही फारच मोठी गोष्ट, हे युनिक आहे बरोबर ना? म्हणजे क्लास न लावता शक्य आहे? पॉसिबल आहे सर. म्हणजे आता मार्केटमध्ये इतकं मटेरियल अवेलेबल आहे त्यातल्या त्यात ते कुठलं वापरायचं याचं मेनली गायडन्स अवेलेबल नसतं. आणि मला वाटतं सरांनी जसं सांगितलं की त्यांचं जे प्लॅन होतं ते म्हणजे एक्झिक्युशन जे होतं ते प्लॅनड होतं. त्याच्यामुळे मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सोप्या झाल्या. काय आता लक्षात आलं ते एक्झिक्युशन प्लॅन होतं म्हणजे ते 1-1 तास घेऊन संदर्भ सगळे समजून घेऊन. आणि ते जे कनेक्शन आहे की या सोर्सेसचं या पर्टिक्युलर GSमध्ये कसा वापर होतो वगैरे मला वाटतं सरांनी ते चांगलं एक्झिक्युशन केलं. ते पण तरीही आता बरेच प्रेक्षक असं म्हणतील की क्लासेसचा सपोर्ट, कारण मी डोनींना काल विचारलं तर त्याचं असं म्हणणं होतं की त्यांनी फक्त एकच वेळेला क्लास केले पण इतर वेळेला सेल्फ स्टडीवरती खूप जास्त. हो. मग UPSC परीक्षा मला सेल्फ स्टडीवरतीच आहे. कारण की ही अशी परीक्षा तर स्पून फिडिंग नाही करता येणार. मग तुम्हाला स्वतःहून ते आता मेन्सचं जर आपण बघितलं पेपर कोणाला प्रश्न विचार असेल तर मला सांगा, तुमच्याकडे माहिती घेतो. मग ते मेन्स जर आपण पेपर बघितलं तर 3 तासात आपल्याला 20 प्रश्न लिहायचे असतात. ते पण 2-2, 3-3 पानाचे. मग त्यावेळेस जर तुम्ही कोचिंगला किती शिकू दे कोचिंग पण जोपर्यंत स्वतःहून सेल्फ स्टडी नाही करत जोपर्यंत तुमच्या डोक्यात ते असं ॲब्झॉर्ब नाही होत तोपर्यंत तुम्ही त्या 6-7 मिनिटात तेवढे कंटेंट जनरेट नाही करू शकत. मग जेवढी जास्त तुम्ही सेल्फ स्टडी करसाल तेवढं जास्त तुम्हाला ते 3 तासात ते खूप लवकर तुम्ही आन्सर खूप चांगले आन्सर तुम्ही लिहू शकता. किती तास अभ्यास करावा असं सगळ्यांना एक प्रश्न असली सगळे. म्हणजे तासाचं कसं आहे प्रत्येकावर आहे. मला समजा एखादा जर 18 तास बसतोय तर 18 पैकी फक्त 5 तास अभ्यास होतो. एखादा जर 8 तास बसतोय तर 8 पैकी 8 तास त्याचा चांगला अभ्यास होतो. मग ते खूपच इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे.
पण माझं सांगतो मी जून 2023मध्ये ग्रॅज्युएशन झालं माझं. मग त्यानंतर 1-1.5 वर्ष माझा दररोज एक 14, 15, 16 तास अभ्यास व्हायचा. कारण की फुल टाईम मी तेच करत होतो, मग दुसरं काहीच मला करायला नव्हतं. म्हणून एक 14, 15, 16 तास माझा अभ्यास व्हायचा. दीदी तुला वाटतं 14-15 तासाचा वेळ पुरेसा आहे आत्ताच्या स्थितीमध्ये, गिवन द कॉम्पिटिशन, द स्टफनेस? म्हणजे मी तर तेवढा नाही करत, पण 14 hours इज Too मच. येस आहे, इफ गिवन द कॅपॅबिलिटी ऑफ द पर्सन डुईंग इट. करेक्ट. पण तू असं म्हणा की 14 तासातले ॲक्च्युली 5च तास ते होतं, म्हणजे हा काय प्रकार आहे? मग कधी कधी आपण रेंगाळत रेंगाळत मग आता सगळ्यांना इथलं माहिती असं रीडिंग रूम मध्ये काय स्थिती असते, छप्पा. गप्पा छप. मग येतो आपण 14 तास, पण कधी फोन असतं, कधी दुसरं डिस्ट्रॅक्शन, कधी पुस्तक समोर असतो पण अभ्यास होत नाही. आपण 3 तास पुस्तकासमोर असतो पण एक पान पण हलत नाही, किंवा फक्त वाचायचं, डोळे खालनं घालायचं. पण ॲक्च्युली म्हणजे आपण बसतो का आपल्या रिटेन राहायचा येऊन तो अभ्यास होण्यासाठी, पण तो अभ्यास होतच नाही, फक्त आपण पुस्तकासमोर बसलेला असतो. मग तेच होतं. अभ्यास करण्याची योग्य पद्धती काय? तू सांगितले बरंचसं, पण आपण एक असं क्रोनॉलॉजिकली करू की अशा 10 गोष्टी केल्या तर जरा बरं राहील. काही जो टू यंग म्हणजे येस, 10 गोष्टी म्हणजे सगळ्यात पहिलं वाटतं की आपण UPSC एक म्हणजे ज्ञानाची परीक्षा नाही आहे ती. मग तिथं एक्झाममध्ये जे येते त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. मग फुल्ली एक्झाम बरं झालं सांगितलं. UPSC ज्ञानाची परीक्षा नाही त्याने सांगितलं. हां, मग आता कसं UPSC पेपर आहे, आपल्या त्या पेपरसाठी अभ्यास करायचा. मग जेवढं जास्त तुम्ही समजा पॉलिटी किंवा हिस्ट्रीसारखे विषय जेवढं जास्त ज्ञान तुम्ही प्राप्त करत त्याला तुम्हाला कोणी आवड देणार नाही आहे. जे परीक्षेला येतं जर आपण तेवढाच अभ्यास केला तरच आपण क्वालिफाय होऊ शकतो. कारण की इथं कॉस्ट सगळ्यांना 24च तास आहेत, कोणाला जास्त वेळ नाही आहे, सगळ्यांना 24च तास आहे, तेवढेच दिवस आहेत. सो पहिला मुद्दा हा की आपण जर क्रोनॉलॉजिकली बघितलं तर काय करायला पाहिजे? पहिल्यांदा ही तयारी आपण करू. पहिल्यांदा एक्झामचं नेचर काय विचारतायत ते आपल्याला जाणून, म्हणजे ज्ञानाची परीक्षा ऑब्विसली आहेच, म्हणजे असं की ज्ञानाची नाहीच आहे परीक्षा, पण ते की नेचर ओळखायला पाहिजे परीक्षेचं. परीक्षेमध्ये एक्झॅक्टली काय येतं, PYQs वगैरे बघायला पाहिजे, मग सिलेबस बघायला पाहिजे, आणि मेन म्हणजे की राईट डिरेक्शन जी असते. मग इथं भरकटण्याचा खूप स्कोप आहे. सगळ्या बाजूनी खूप फ्रीली ॲडवाईस येत असतात, पण ते आपल्याला ठरवायला की आपल्यासाठी बेस्ट काय आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तुझं वय 22 आहे, तू बोलता नाही इतकं natural बोलतोय. नाही, मला ते बोललेत खूप जण. हो का? लहानपणापासून मॅच्युअरच होतो मी. असं आहे. 22 अधिक 10 32 करूया. 22 अधिक 32 करूया तुला आता. राईट. मी ह्यासाठी हा प्रश्न विचारला की बरेच जण असं म्हणतात, म्हणजे काही महाविद्यालय आता मला माहिती आहेत की जी म्हणजे ग्रॅज्युएशन बरोबरच UPSC किंवा MPSCच्या परीक्षेची तयारी करून घेतात. तर तू ग्रॅज्युएशनच्या बरोबरच केलं, असंच केलं ना? ग्रॅज्युएशन सोबत माझं फर्ग्युसन कॉलेज इथंच होतं, घराच्या इथंच होतं, म्हणून काय जास्त काय म्हणजे. आणि कसं होतं, कोविडचा टाईम होता, तर सुरुवातीचे 1.5 वर्ष घरातच गेले. मग 1.5 वर्ष फक्त कॉलेजला गेलो. मग तेवढा टाईम पण म्हणजे जे काय इम्पॉर्टंट कॉलेजमध्ये जर काय असेल, लेक्चर असेल किंवा असाइनमेंट असेल, बाकीच्या वेळ घरी येऊन अभ्यास करायचा आणि बाकी टाईम कॉलेजचं कर. आणि हे पण होतं की माझा मॅथ्स विषय ऑप्शनल होता ना, मग ते अर्धा टाईम कॉलेजला जेवढा जायचं ते माझा ऑप्शनलचा अभ्यास व्हायचा, घरी आल्यावर मग दुसरा अभ्यास करायचा. मला सांग, रिटर्नच्या वेळेला ज्या वेळेला शिवम गेला असेल त्यावेळेला त्यांनी काय केलं असावं किंवा काय करायला हवं, असे काही प्रश्न पडतात का तुम्हाला? हो, काही प्रश्न नाही मित्रासाठी आपल्या? काय केलं तू जेव्हा रिटर्नसाठी गेला? प्रिपरेशन झाली आता, हो, प्रत्यक्षात गेला परीक्षेला? मग ते सगळ्यात माझा पहिलाच अटेम्प्ट होता, म्हणून ते तेव्हा. वॉज देअर एनी एन्झायटी? येस, ऑब्व्हियसली देअर वॉज एन्झायटी. म्हणजे कुणाची नसती. आता एवढं मेन्सची परीक्षा आहे आणि एवढं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी स्टेक्सवरती असतात. आपण एवढा अभ्यास करतो आणि तिथं गेल्यावर जर, कारण की 3 तास आहेत, ते 3 तास परत येणार नाही आपल्याकडे. मग डायरेक्ट जर 3 तास तिथं जर आपण काही चूक केली मग डायरेक्ट 1 वर्ष वाट, किंवा पुढच्या वर्षी ते येऊ पण नाही शकत, कारण की मेन्सचा पेपर होतो. पहिले प्रिलिम्स पास करला मग मेन्स पेपर द्यायला लागतो. मग खूप साऱ्या गोष्टी स्टेक्सवरती असतात, पण ॲक्झायटी तर असतेच. मग ते सुरुवातीला मग मी डोक्यात जेवढा तो दिवस नॉर्मल आहे तेवढं मी स्वतःला म्हणायचं की आधी चित्रपट वगैरे नाही बघितला ना? कुठला पिक्चर वगैरे नाही, झोपलो होतो, चांगली झोप घेतलेली. मग असं त्या दिवसला दररोजचा दिवस आहे माझा, असा कुठला स्पेशल दिवस नाही आहे. तू अगदी त्याला नॉर्मल, एकदम नॉर्मल. प्रिलिम्स असू दे, मी इंटरव्ह्यूला पण मी बिंदास होतो, कारण की मला वाटत होतं की हा दिवस दररोजचा दिवस, काही वेगळं काही स्पेशल नाही या दिवशी. म्हणून असं पण होतं की प्रिलिम्स नो नीड टू गिव्ह एक्स्ट्रा इम्पॉर्टन्स टू द पर्टिक्युलर. म्हणजे सिग्निफिकंट जेवढं आपण त्या गोष्टीला बनवतो तेवढं असं डोक्यात ताण यायला लागतो. आणि हे पण की माझे पॅरेंट्स म्हणले की आम्ही येतो तुझ्यावर प्रिलिम्सला, आम्ही येतो तुझ्यावर मेन्सला, मग तुम्ही नका येऊ माझ्यासोबत. मग आता प्रिलिम्सला माझ्या घराच्या इथं सेंटर होतं, ते म्हणले आम्ही येतो तुला सोडायला. मग तुम्ही आल्यावर मला वाटतं की मी काहीतरी मोठं करतोय. मग मी म्हणलो की मी माझं जातो, मला तेवढंच नाही का नॉर्मल वाटेल. मग ते झालं, तर रिटर्न झाली. हो. आणि जे अनेक व्हिडिओज येतात आणि अनेक लोक वेगळ्या पद्धतीने गाईड करतात, ते म्हणजे मॉक इंटरव्ह्यू आणि नंतरची प्रोसेस. तिथे काय काय केलं? मॉक इंटरव्ह्यू म्हणजे माझा रिझल्ट लागला डिसेंबरमध्ये आणि माझा इंटरव्ह्यू होता मार्चमध्ये.
तर मी फेब्रुवारीपर्यंत मग मला तेच होतं की ते पहिल्यांदा आठवून सर्टन्टी नव्हती की मी क्लिअर होणार आहे. तोसोबत मी थोडा मेन्स आणि प्रिलिम्सचा अभ्यास केला, म्हणजे आधीचाच मग पुढच्या अटेम्प्टसाठी मी थोडा अभ्यास केला फेब्रुवारीपर्यंत. अच्छा, म्हणजे तुझ्या मनात होतं की आपण पुढे जायला लागेल आपल्याला. हा, म्हणजे मला सर्टन्टी नसतीच नाही या परीक्षेत. मग तोसवर मी म्हणलो की प्रिलिम्स मेन्सचा अभ्यास करून घेऊ, मग जर पुढं कदाचित फेलियर आला तर मग पुढचा अभ्यास होईल. त्यानंतर फेब्रुवारीमधनं मग न्यूजपेपर तर खूप वाचायचो, मग 4-5 एडिटोरियल, म्हणजे प्रत्येक कुठले ऑलमोस्ट कुठले? द हिंदू तर असणारच ऑब्व्हियसली. खूपच. मग मी तर इंडियन एक्सप्रेस वाचायचो, द एक्सप्रेस, हिंदू, हिंदुस्तान टाइम, बिझनेस स्टँडर्ड, इकॉनॉमिक टाइम्स, फिनिक्स, अजून टाइम्स ऑफ इंडिया. तुझा मराठी प्रिफरन्स नाही दिसत मला. हा, मराठीत काही नाही वाचलं? मराठी मी पुस्तक वाचतो मी मराठीत भरपूर, पण संपादकीय वगैरे नाही वाचलं? संपादकीय मराठी नाही वाचत मी असं. फाईन. हे एवढे सगळे इंग्रजी वाचले. हो, म्हणजे दररोज त्यांचे सगळीच मुलं editorial. करतात. हा, मग एडिटोरियल परत इथं मी म्हणजे बरेचसे मॉक इंटरव्ह्यू दिलेले. त्यामध्ये इथं पुण्यात मी ज्ञानप्रबोधिनीचा मॉक, मग त्यांचा एक कोर्स होता तो केलेला. आणि मग मार्चमध्ये दिल्लीमध्ये गेलो मी. दिल्लीमध्ये 20-1 दिवस होतो आणि तिकडंच दिल्लीमध्ये 4-5 इन्स्टिट्यूटचे मॉक इंटरव्ह्यू होते, तिथं दिलेले सर्वासाठी. राईट. आणि त्याच्यानंतर तुझा तो आत्मविश्वास बिल्ड झाला. हो, बरोबर. पण प्रत्यक्षात तू गेला इंटरव्ह्यूला, मग प्रत्यक्षात गेलो, मला मग तेच जसं की म्हणलो मेन्ससाठी मी तेव्हा पण बिंदासच होतो. मग की ते माणूसच आहे शेवटी, ते आपल्याला खाणार नाही तिकडं. मग आपल्याला मेंटॅलिटी असते की बाहेर आपण जेव्हा एक खुर्चीवर एकटं बसतो तेव्हा वाटतं की आत काय होणार आपल्याला, की नाही का काम वगैरे फुटायला सुरू होतं, असं तसं वाटतं. खूपच प्रेशर होतं, कारण खूप साऱ्या गोष्टी शेवटचा टप्पा असतो आणि असं ते डू ऑर डाय सिच्युएशन असते. मग तेच म्हणलं की आज जाऊन फक्त गप्पाच मारायच्या त्यांच्यासोबत. तू असा विचार करूनच गेला? हो, आज जाऊन गप्पाच मारायच्यात, काय ते आपल्याला खाणार नाही आहेत. आणि जसं की मी दुसऱ्या लोकांचा माझा स्वभाव आहे थोडा असं, मी जास्त गोष्टी सिरियसली घेत नाही, म्हणजे स्वतःला पण आणि दुसऱ्यांना पण. मग ते तेवढंच. सेवा फक्त सिरियसली घ्या. हो, नक्कीच. नक्कीच सेवा तर सिरियसलीच घेणार. हो हो. मग तोच ॲटिट्यूड होता आणि त्याच ॲटिट्यूड मला वाटतं इंटरव्ह्यूमध्ये पण मला चांगले मार्क्स आहेत त्याच्यामुळे. काय जनरली त्यांनी तुला विचारलं? जनरली मला म्हणजे माझं ते होतं की माझं जनरली तसं इंटरव्ह्यू असं ग्रिल नाही केलं त्यांनी मला. मग एकदम नॉर्मल बेसिक डिस्कशन झालं की तू पुण्यात, बेसिक डिस्कशन, मग तू आता तुला पुण्यात आणि दिल्लीमध्ये काय फरक वाटतो. परत ते अमेरिका ग्लोबल जिओ पॉलिटिकल सिच्युएशन बद्दल विचारलं. काय प्रश्न होता जिओ पॉलिटिक्स? मग आता जसं की डोनाल्ड ट्रम्प म्हणले की कॅनडाला आपण US चा 51st स्टेट करू. जर समजा इंडियाने असं डिक्लेअर केलं बांगलादेशला आपण आपला भारतात अजून एक राज्य बनवू तर काय होईल, म्हणजे असं काय उत्तर काय होतं? इंटरेस्टिंग आहे. काय उत्तर दिलं तुझं? मग तेच की सगळीकडे रायट्स होतील, मग दोघांनाही ते अलाउड नसेल आणि ते इंडियाचे फॉरेन पॉलिसी एकदम रिव्हर्स उलट्या दिशेने असेल, म्हणजे असं आपण कधीच नाही करणार. किंवा नेपाळवरती केल्यावर असं काय होईल. परत ते POKचा प्रश्न विचारला एक, मग तिथं काय सिच्युएशन चालू आहे आता तसं. आणि अजून बेसिकली मेजर मी एक NGO साठी काम करतो, रॉबिन हुड आर्मी म्हणून. मग त्याच्याबद्दल विचारलं, मला फुटबॉलबद्दल विचारलं. एकदम बेसिक की फुटबॉल खेळतो. तू NGO साठी पण काम करतो? हो, बरोबर. अच्छा. मग फुटबॉल खेळतो का, अजून जिम पण करतो, मग त्याच्याबद्दल विचारलं. एकदम बेसिक डिस्कशन की ट्रेडमिल वापरतोस का, तुला ट्रेडमिल पहिल्यांदा थोडी चक्कर आली का, तसं. मग एकदम कॅज्युअली 20 मिनटं असं गेला इंटरव्ह्यू. ओके. असं फार डिफिकल्ट प्रश्न विचारलाय वगैरे? नाही. POK बद्दल आणि ह्याच्याबद्दलच तेवढा एक मला. येस. आणि मग ग्लोबल पॉलिटिक्स बद्दल काही वेगळं असं की जे तुला नाही. कुठे अडखळला नाही? नाही. मग असं 1-2 प्रश्न होते जे मला त्यांनी विचारलेलं होतं की थोडे पॉलिटिचे प्रश्न पण होते की लोकपाल आणि लोकपायुक्तमध्ये काय फरक असतो. परत CVC आणि लोकपालमध्ये काय फरक असतो. म्हणजे असे जे म्हणजे बेसिक पॉलिटिचे क्वेश्चन असतात ते विचारले होते, पण ते पण एवढे अवघड नव्हते असं. मग ही झाली परीक्षा? हो, झाले. आणि पुढे मग फायनल रिझल्ट? पुढे फायनल रिझल्ट. मग ते 3 Idiots मध्ये जसे शॉर्ट्स आले तसं नाही झालं? नाही. मग काय झालं फायनली? फायनल रिझल्ट जेव्हा आला तेव्हा एक्सपेक्टेड माहिती होती. तुला कॉन्फिडन्स होता? नाही, एक्सपेक्टेड डेट म्हणजे रिझल्ट कधी येणार ते रिझल्ट तर नव्हतं माहित. म्हणजे माझं तसं झालेलं की मला खूपच अनसर्टन होतं. 22 तारखेला रिझल्ट होता आणि 21 तारखेला MPSC राज्यसेवेचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. मग 600 रुपये मी त्या दिवशी भरले, आदल्या दिवशी. मग ते 600 रुपये गेले ना माझ्या वाया. मग तेच म्हणतो मी, रिझल्ट तेवढा अनसर्टन असतोच. मग ते 22ला पेपर देताना मग रिझल्ट बघताना मग ते खूपच आनंद झाला. 26वा रँक आणि पहिल्याच अटेम्प्ट होता. अश्रू वगैरे आले की नाही, मला अश्रू नाही आले. ते पण नाही आले? स्वतःला सिरियसली नाही घेत ना म्हणून. ह्या बोलण्यातली ही जी गोष्ट आहे ना, ही इज नॉट टेकिंग हिमसेल्फ ॲज खूप जास्त गांभीर्याने घेत नाही. हे असं कोणी सांगतं का क्लासेसमध्ये आपल्याला? नाही, जनरली असं नाही. ते प्रत्येकाच्या नेचरवर डिपेंड आहे ते सगळ्यांच्या. आपण एक्झामला कशा पद्धतीनं फेस करतो काय
त्याच्या कोणी जण सिरियस, काही जण असं सिरियसली जातात ना एकदम, काहीतरी मोठा अचीव करायचंय, आता जायचंय, एकदम प्रेशर घेणार. तर ते तसं नाही, नेचरवरती डिपेंड प्रत्येकाच्या. तेवढं एक तर आता कळलं त्याच्या बोलण्याचा. सो फायनली रिझल्ट आला हो बरोबर. आणि मग कुटुंबात आनंद सोहळे. मग खूपच म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या भागातनं मिरवणूक काढली होती. अरे वा. मग बराच जल्लोष झाला. सगळे जवळचे आलेले, माझ्या गावाकडचे. मग कसं आमचा मावळ तालुका आहे, मग ते मावळ तालुका जेवढे 4-5 तालुके आहेत, त्यातलं पहिलंच मी IAS ऑफिसर असेल. मग सगळेच आमच्या भागातले सगळेच लोक आलेले गावातले ते इथं. मग आम्ही तसं साजरा केला, मिरवणूक काढली, तसं झालं. या मुलाखतीतला ना जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे माझ्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा आहे. तो असं की माझे अनेक IAS आणि IPS मित्र आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आहेत, अनेक जण तर आता सेक्रेटरी लेवलला आहेत, काही जण पोलीस दलाचे प्रमुख आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये. आणि ही मंडळी आणि यांच्याशी बोलल्यानंतर मला काही गोष्टींची उकल करावीशी अशी वाटते. स्पेशली किरण रिजिजूचे जे सेक्रेटरी आहेत शिंदे, ते माझे मित्र आहेत आणि त्यांची मी अशी प्रदीर्घ मुलाखत केली होती. तेव्हा ते असं म्हणाले की सनदी सेवेला अननेसेसरी खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. खूपच बरोबर आहे सर. कारण की ते कसं आहे, म्हणजे समजा आपल्या यूथची पॉप्युलेशन समजा 100 लोक आहेत, तर त्यापैकी म्हणजे 70 ते 60% लोक जर हे ते करतायत, म्हणजे त्या ह्याच्यावरती फोकस आहे, तर ते नक्कीच चुकीचं आहे. म्हणजे कारण तेवढं जागा तर नसतातच आहे. आता UPSC परीक्षा बघितली तुम्ही, जर हजार वेकन्सीज आहेत, त्यासाठी यावेळेस ॲप्लिकेशन 12-13 लाख होते. म्हणजे परीक्षेला बसले 6-7 लाख, पण जर 12-13 लाख लोक जर वाटते की ते 1000 जागांसाठी ते हे करतात, मग ते नक्कीच ते कुठेतरी आपलीच समाजाची किंवा आपली जी व्यवस्था आहे ती सिस्टीममध्येच ते थोडी चूक आहे सर. पण तुझ्या डोक्यात होतं का की हे नाही झालं तर मला हे करायचं आहे, असं सेकंड ऑप्शन ABC प्लॅन? सेकंड ऑप्शन मला तर वाटतं, मी थोडं ऑन्टरप्रिनरशिपकडं माझा कल होता. मग थोडं वेस्ट मॅनेजमेंटमध्ये मला करायची काहीतरी इच्छा होती. मग त्यामध्येच मी पुढं जर इथं नसं झालं तर त्यामध्ये काहीतरी चांगलं केलंच असतं. दुसरा एक भाग आहे, तर तू वयाच्या 22व्या वर्षी, तो आमच्या जालन्याचा मुलगा, तो तुम्हाला तर 20व्या वर्षीच झाला ना तो तर? नाही, मिनिमम एज 21 असतं सर. सॉरी, मग तो जो आता वेस्ट बेंगॉलला आहे तोही असंच काहीतरी रिक्षावाल्याचा मुलगा आणि तो नंतर झाला वगैरे. तर मला प्रश्न असा पडतो की तुझं तर थोडंसं सोशल बॅकग्राऊंड आहे, तुझी NGO तू काम केलंय, तुला फुटबॉलमुळं लिडरशिप वगैरे, पण जेव्हा प्रत्यक्षात प्रशिक्षण करून पहिली तर पोस्ट ऑब्विसली खालची असेल नंतर ती, तर मला असं जाणवतं की बरेचसे IPS आणि IAS ह्यांचा त्या प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे विशिष्ट, तो एवढा मच्युअर नसतो. बरोबर सर. असं वाटतं तुला की? येस सर. सर मला त्यांचंच नाही, पण आपल्या म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक लोकांचं आपण खूप नॉर्मलाइज केल्यात गोष्टी. बाकी समजा आपलं कुठला प्रॉब्लेम आढळला तर आपलं वाटतं की चालतंच आहे, म्हणजे असंच असतं. आपण ते बदल घडणं आपल्याला ते यूज टू झालो आपण, मग ते बदल करण्याची मोटिवेशन आतनं येत नाही. मग ते असतं की नाही का, शिवाजी जन्म आपण तो दुसऱ्याच्या घरी, शेजाऱ्याच्या घरी. मग स्वतःहून काहीतरी करण्याची इच्छा नसती. प्रॉब्लेम आपण होतो, पण ते चालते की चला सगळे असंच आहे, मग चला. मग आता जर आपल्या इथं प्रदूषण किती आहे, मग आपलं आजूबाजूला कचरा किती आहे, मग त्याच्याबद्दल आपल्याला करावंशी नाही वाटत, कारण की आपल्याला वाटतं की असंच चालू आहे आणि असंच चालत राहणार आहे. म्हणजे नॉर्मलायझिंग थिंग्स असं मला वाटतं ते खूप चुकीचं आहे सर. राईट. आणि प्रशासनातल्या भ्रष्टाचाराबद्दल काय मत आहे तुझं? येस सर, भ्रष्टाचार तर नक्की आहेच सर. म्हणजे असं ते इट वुड बी टू नाईव्ह टू अज्युम की नाही का काहीच भ्रष्टाचार नाही आपल्या ह्याच्यात. भ्रष्टाचार आहे, नक्कीच आपल्याला काहीतरी करायला लागेल सर. मग तेच भ्रष्टाचार पण नॉर्मलाइज झालं आहे. हे पण मग तुम्ही म्हणलं जसं की IAS म्हणजे सरकारी ऑफिसरपर्यंत सीमित नाही येतो, अख्ख्या समाजामध्ये तो नॉर्मलाइज झाला आहे. ती गोष्ट आहे सर. आणि आत्ताची महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक स्थिती बघितली येस सर. तर महाराष्ट्रात प्रचंड जातीयवाद पसरलेला असं दिसतंय. येस सर. दुर्दैवानं आता जे सनदी सेवा पास होऊन येत आहेत बरोबर. त्यांच्या सुद्धा जातीबद्दल लोक बोलतात, हे फारच हं? येस सर, ती नक्कीच चुकीची गोष्ट आहे सर. कारण की मग ते आपल्या संविधानिक बॅकिंग आहे त्याला. आणि म्हणजे ते असं, कारण की सर लोक बोलणारे तर बोलणारच आहे सर, म्हणजे त्यांना आपण थांबवू नाही शकत. मग आपल्यावरती की आपण त्यांना किती महत्त्व देतो किंवा तसं काय करतो, कारण की एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, प्रत्येकाचे आपले आपले मतं असतात. जरी आपलं रिस्पेक्ट करायला पाहिजे त्यांच्या मतासाठी, पण असं नाही की ते बोलत आहे म्हणजे ते बरोबरच आहे किंवा आपल्याला त्यांना खूप म्हणजे तेवढं सिग्निफिकन्स द्यायला लागेल सर. आणि महाराष्ट्रातलं राजकारण जे आता देश शिकणार आहे हं? सर नक्कीच, म्हणजे आत्ता जे चालू आहे सर, म्हणजे आत्ता रिसेंट टाइम्समध्ये जे आहे मध्ये तू काय अजून जॉईन नाही झालेला, हो, सर. त्यामुळे तू बोलू शकतो बिनधास्त. सर मग तेच काय आयडियल सिच्युएशन तर नाही आहे सर, कारण की त्याच्यामुळे लोकांचं कॉन्फिडन्स कमी होतं, म्हणजे कामं कमी होतं, लोकांचं कॉन्फिडन्स कमी होतं. लोकांना तेच वाटतं की राजकारण असंच असतंय. मग आता जर आपण बघतो की समजा कुठला युवा आहे, त्याला पॉलिटिक्स काहीतरी बदल घडवायचा आहे, मग तो काय करतो, मग कोण पॉलिटिक्समध्ये याचा कोण विचार करतंय का? कोणच नाही करत.
मग तोच तर प्रॉब्लेम आहे ना. जर युवा जर जात नाही पॉलिटिशियनमध्ये आणि जर ते डायनेस्टी पॉलिटिकल चालू आहे, मग कसं काय देश बदलणार? तुझं वय कमी आहे पण स्थळं वेळेला गेले नाहीत ना? नाही नाही सर, नाही अजून लवकर नाही सर. नाही. क्रॉस स्कोर येतो सीसॅट त्यांचा उडतो किती 1.5 मार्कांनी 2 मार्कांनी. तर सीसॅटला नेमकं तुम्ही कसं पाहता, म्हणजे नक्की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? पण जो नॉन टेक्निकल किंवा नॉन याच्यातून बॅकग्राऊंडमध्ये येतो त्यांनी त्या सीसॅटला कसं पाहिलं पाहिजे? सीसेट असं की प्रॅक्टिस तर करायलाच लागेल. मग कारण की जर तुम्ही कुठली गोष्ट नवीन त्या 2 तासात जर डायरेक्ट करायला घेतला, मग माझा पण तोच प्रॉब्लेम झाला. मी काहीच एक पण सीसेटचा प्रॉब्लेम नव्हता केला आणि मला वाटलं मी खूप कॉन्फिडंट होतो नाही का, मॅथ्स आहे म्हणलं आपण करूनच टाकू. पण ते सीसेट एक तास झाल्यानंतर मला घाम फुटायला लागला की नाही का, कारण मी प्रॅक्टिस नव्हती केली त्याची. मला वाटायचं की होऊनच जाईल, पण ते तसं नाही करायला पाहिजे. सीसेटचं आधीच म्हणजे जेवढं काय PYQ असतील किंवा जेवढे काय सम्स असतील, जर तुम्ही ते सोडवलं ना एकदम प्रॉपरली, तर मग तसं होऊन जाईल. तुझा विचार प्रश्न विचार लवकर. सर मेन्ससाठी तुम्ही म्हणजे स्पेसिफिक असं काही नोट्स वगैरे बनवले होते का? की असं म्हणजे कुठलं तरी रेडीमेड क्लासेसच्या नोट्स चालू? नाही तर मेन्सचं कसं असतं, क्लासच्या नोट्स होणारच नाही कुठल्या. कारण कुठल्या पण GS3 GS2 GS1 GS4 विषय बघितला ना, तर त्यात असे कुठल्याच क्लास नाही क्लेम करू शकतो की हे घे नोट्स वाच आणि मेन्सच्या आन्सर आणि पास हो. मेन्सचं कसं असतं, कारण की तिथं त्या 6-7 मिनिटं आपल्या स्वतःहून रिकलेक्ट करून ते आन्सर यायला लागतं. म्हणजे कोऱ्या पान असतं तिथं. प्रिलिमसारखं नसतं की आपले 4 ऑप्शन दिले असतं, एक ऑप्शन निवडायचं असतं. 2 पानं कोरी असताना आपल्याला ते भरायचे असतं. मग जोपर्यंत मेन्सचे आपण स्वतः नोट्स नाही काढत ना, तोपर्यंत त्या 6 तासात ते रिकलेक्ट नाही होत. म्हणजे नाही का तेवढं पटकन डोक्यात नाही किंवा नॅचरली तो फ्लो नाहीत बसत. जेवढा तुम्ही जानेवारी फेब्रुवारीच्या आत मेन्सचा अभ्यास तुम्ही तोच तेव्हा मग नंतर फायदा. माझं पण तेच झालं. माझं जानेच्या आधीच माझं सगळं मेन्सचं तयार होतं. म्हणूनच त्या 3 महिन्यात फक्त आन्सर रायटिंग आणि रिव्हिजनवरती फोकस केला. असं तुझा विचार प्रश्न फायदा झाला, कारण नाहीच की करायला पाहिजे. बरेचसे विषय तर ओव्हरलॅपिंग झाले. कारण की जर तुझा प्रश्न काय होता पुन्हा एकदा विचार. BSc मॅथमॅटिक्स केलं ग्रॅज्युएशन आणि तोच पुढे ऑप्शनल कंटिन्यू केला. आमचं कसं असतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो सब्जेक्ट नसतो टेक्निकलचा, मग तो ऑप्शनल कसं निवडायचा? ऑप्शनल म्हणजे सगळ्यात पहिलं जर तुझी सिच्युएशन असली की बाबा जर तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे, जर तो तिकडे ऑप्शन नसला, तर मग काय करायचं की हे बघायचं की आवड कुठल्या विषयामध्ये. कारण की जे ह्युमॅनिटीज सब्जेक्टच उरतात. मग समजा हिस्ट्री जॉग्राफी जे काय असतील ना, हिस्ट्री जॉग्राफी अँथ्रोपॉलॉजी सोशियोलॉजी जे तुम्हाला इंटरेस्ट आहे, पहिले PYQ बघायचं आहे. त्याच्यात एखाद म्हणजे जे सोपे टॉपिक्स आहेत ते वाचून बघायचं. जर इंटरेस्ट डेव्हलप झाला तरच मग तो ऑप्शनल घ्यायचा, नाहीतर नाही घ्यायचा. ऑप्शनलचं मेन आहे इंटरेस्टच नाही, तर 6-7 महिने तो वाचून आपल्याला काय होणारच नाही पुढे. तुझं समाधान झालं ना? तुझा काय प्रश्न आहे? मोठ्याने विचार जरा. हां नाही ना बोम ना. हां फार लास्ट अगं काहीतरी विचार. We are not preparing for UPSC. सो व्हॉट यू आर प्रिपेरिंग? I'm preparing for JMFC. ठीक आहे. तुमचा काही कुणाचा प्रश्न स्पेसिफिक? तुमचाही काय सर असला तुम्ही विचारा. मला ते सातत्याने मुलांना ऑप्शनलचीच चिंता राहते. जी मुलं येतात की मला ऑप्शनल कोणता निवडायचा, ऑप्शनल निवडताना काय क्रायटेरिया असावेत. आणि असं म्हटलं जातं की समजा पबॅड घेतला त्याला जास्त मार्क मिळतील किंवा आणखीन दुसरा PSIR घेतला तर त्याला जास्त मार्क मिळतील. खरंच असं काही असतं का? आणि त्या ऑप्शनलच्या अनुषंगानेच माहीत ते जर आपण ह्युमॅनिटीचे ऑप्शन बघितले PSIR जसं की तू म्हणलं, त्याच्यात प्रॉब्लेम काय होतं की असे जे खूप कॉमन ऑप्शन विषय असतात, PSIR सोशियोलॉजी अजून अँथ्रोपॉलॉजी अशा विषयामध्ये खूप जण तोच विषय घेतात. म्हणजे जे पॉप्युलर ऑप्शनल असतात ते. मग त्यात काय होतं की समजा 1000 मुलं तो ऑप्शनलचा पेपर लिहित आहेत, तर ते डिफरन्शिएटिंग फॅक्टर त्यात आणणं खूपच अवघड असतं. जर समजा कारण की समजा PSIR बघितला तर त्याचे नोट्स ऑलमोस्ट सगळे शुभरंजनचे नोट्स वापरतात, शुभरंजन मॅमचे नोट्स वापरतात. आज सगळे जर तेच नोट्स वापरतात आणि 1000 मुलं त्याच्या बेसिसवरती जर हजार पेपर लिहित आहेत, मग तो आन्सरमध्ये जे डिफरन्शिएटिंग फॅक्टर असते की ज्याच्या बेसिसवरती एक्झामिन म्हणतो की हा बाबा वेगळाच हे आन्सर खूप वेगळे आहे, ते आणणं त्या कॉमन ऑप्शनमध्ये थोडं अवघड पडतं. मग तिथं तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स टाकायला, मग स्वतःहून एक्झाम्पल्स देऊन स्वतः काहीतरी त्या आन्सरमध्ये आपलं इनपुट टाकून, डिस्टिंक्टिव्ह इनपुट टाकून, मग तसं जर तुम्ही टाकू शकता त्या निवडलेल्या विषयामध्ये, कॉमन विषयामध्ये, तरच तुम्ही सक्सीड असाल. तर तुम्ही कॉमन नोट्स वाचून फक्त त्याच्या बेसिसवरती करता आणि काही एफर्ट जास्त नाही टाकत, मग तसं मग ॲव्हरेजच मार्क्स मिळते. अजून काही प्रश्न तुमचा? फाय तुझा दीदी प्रश्न विचार. प्रत्येकाला एकच प्रश्न विचार. तुझा काय? तुमचा? अरे प्रश्न तरी विचारा. तुमच्यापैकी कोणाचे? हां ते होते ना मग. तुमचा काय तुझा मित्र काही स्पेसिफिक प्रश्न आहे का? नाही, मी मगाशी सरांना बोललो की मांडणी कशी करायची, तेच एक थोडंसं जरा दिलं ना उत्तर आणखी सविस्तर आहे. कशी मांडणी म्हणजे कशाची मांडणी? म्हणजे एक्झाम क्वेश्चन असा असतो का की खूप मोठा असतो तो क्वेश्चन, असा वन लाईनर वगैरे नसतो. तर त्यामुळं त्यात
विचारलं काय आणि आपल्याला सुरुवात कुठून करायची हे म्हणजे सुरुवात झाली एकदा की मग आन्सर पुढे येत राहतं खाली. मग सुरुवात कशी करायची हे जरा मग सुरुवात कसं आहे त्या आन्सरचं एक त्या आन्सरची एक मेन डिमांड जी असते ते ओळखायला लागेल. म्हणजे समजा तुम्ही म्हणता की 4-5 लाईनीचा आन्सर क्वेश्चन असतो, मग त्या क्वेश्चनमध्ये ते पॉईंट काय करतं नाही किंवा ते दाखवते ते तिकडे दाखवते की ह्याच्याकडे मला म्हणजे ह्याच्याकडे मला उत्तर पाहिजे. मग ते जर आपण की बाबा त्यांना हे उत्तर हवं आहे, मग त्याच्या बेसिसवरती इंट्रोडक्शन. आता समजा एक GS3 मध्ये प्रश्न होता ग्राउंड वॉटरचा, तर त्यामध्ये होतं की आत्ताचे जे ग्राउंड वॉटर आपण खूपच वापरतो आणि ते खूपच डिप्लीट होतं आहे. मग ते जर तुम्ही ॲड्रेस केलं की बाबा समजा तू इंट्रोडक्शन फॅक्ट लिहिला की एक नीती आयोगचा ते कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्सनुसार भारताचे 31 पैकी 27 ॲक्विफायर ते आता क्रिटिकली ओव्हर एक्सप्लॉयटेड आहे. जर तुम्ही ह्याच्यावरती सुरुवात करताय, डेटा देत आहे, फॅक्ट देत आहे, मग त्याच्यानुसार डेटा आणि फॅक्टनी कधी पण इंट्रोडक्शन चांगलंच होतं. आणि तुम्ही जर कोर हिट करताय, मग ते एक्झामिनर कळते की ह्याला प्रश्न कळला आहे. पण समजा तू इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही दुसरं काहीतरी भलतंच लिहिता, मग सुरुवात करतानाच कोरला हिट केलं. हां चालतं ना. मग फक्त ते हिट करायचं की मी ह्या उत्तरात ह्याच्याबद्दल लिहिणार आहे, ते इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं. आणि कन्क्लुजनमध्ये की बाबा हे असं थोडं समअप करून आता आपल्याला पुढे हे करायला लागेल ह्याबद्दल, तसं थोडं फॉरवर्ड लुकिंग किंवा तसं कन्क्लुजन असलं पाहिजे. तुमच्या कोणाला काही प्रश्न मित्रांनो? झालं? हां घे ना. की इन केस आता तुम्ही ठीक आहे ग्रॅज्युएशन तुम्ही मॅथमॅटिक्स केलं, माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन जे आहे ते इंजिनिअरिंग. बरोबर. ठीक आहे. कोणती इंजिनिअरिंग फॅकल्टी? माझी NTC इलेक्ट्रॉनिक्स. ओके. हां. जर आम्हाला मॅथमॅटिक्स जवळपास 4 वर्षामध्ये काही संपर्क म्हणजे इतका कॉन्टॅक्ट नाही. जर आत्ता आम्हाला जर मॅथमॅटिक्स जर ॲज ऑप्शनल करायचं असेल तर ते पॉसिबल आहे का? आणि जर पॉसिबल असेल तर मग ते किती वेळ लागेल? पॉसिबल तेव्हाच आहे बघ की म्हणजे तुझं जर आवड असेल मॅथ्समध्ये, मग आता ENTCला आय थिंक M1, M2, M3 असेल. मग जर मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, मग लहानपणास थोडा असतो ना की वाचले जर तुम्हाला कळत असेल बेसिक मॅथमॅटिक्स जर तुम्हाला वाचल्यावर कळत असेल तर काहीच हरकत नाही घ्यायला असं मला वाटतं. आणि काही थोडे विषय थोडे टेक्निकल, थोडे थिओरॉटिकल आहे, थोडे रिसर्च, प्युअर मॅथमॅटिक्सचे पण 2-3 सब्जेक्ट्स आहेत. मग ते कळायला थोडी अडचण येऊ शकते. पण जर तुम्हाला चांगलं जर तुम्ही गायडन्स घेताय तर चांगल्या ठिकाणी शिकताय तर तो पण तेवढा मोठा प्रॉब्लेम नसेल असं. कारण एक भीती ना ती कसं आता बरेच जण IIT बरोबर. ते सुद्धा ऑप्शनल घेत नाहीत. बरोबर. हां. तर मग तिथून एक भीती बसलेली की अरे खूपच टेक्निकल सब्जेक्ट आहे, की कसं मग तेच तुम्ही म्हणला की तुम्ही पहिलं म्हणला ना की IIT NITची मुलं ते, मग तो डिफरन्स नाही आहे की आपण बघतो की IIT NITची मुलं काही जास्त हुशार नसतात. म्हणजे ते प्रत्येकाचं सोशल वेगळं असतं, म्हणजे बॅकग्राऊंड वेगळं असतं. काही काहींची सुरुवात खूप म्हणजे हेडशॉट मिळतो काही काहींना, म्हणून ते एक्झाम क्रॅक करतो. असं काही नसतं की IIT NITची मुलं खूपच हुशार असतात आणि आपण IIT NIT मध्ये नाही आहे तर आपण म्हणजे त्या लेवलवरती नसतो. असं तो फरक नाहीच आहे. आता मी फर्ग्युसनमध्ये BSc केलं, असे भरपूर मुलं असतात की म्हणजे जे असे सेकंडरी टर्शियरी कॉलेजमधनं पण अभ्यास करून मॅथमॅटिक्स असे विषय घेतात आणि चांगल्यापणे पास होतात. असं हुशारी ह्याच्यावर नाही बघितली पाहिजे किंवा IIT NIT मधनं आहे तर तो जास्त हुशार, किंवा हुशार तर असं नाही म्हणत की नसतंच, पण कम्पॅरिझन ते नसलं पाहिजे असं मला वाटतं. एनिवन एल्स? अरे हां, पुढे थोडंसं मोठ्याने विचार फक्त. तुम्ही म्हटले की प्रीच्या अगोदर मेन्सचा सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झाला. हो बरोबर. मग त्यासाठी तुमची प्रोसेस काय होती, म्हणजे नोट्स मेकिंगसाठी स्पेशली? नोट्स मेकिंगसाठी कसं होतं, मी जसं की म्हटलं मी ती MGP टेस्ट सिरीज लावलेली, तर त्यात कसं होतं 1.5 महिने GS1, मग 1.5 महिने GS1 म्हणजे 4 सेक्शनल टेस्ट त्याच्यात, त्यानंतर फुल लेंथ. आता एक सेक्शनल त्याच्यामध्ये मी समजा 10 GS1 मध्ये 10 पॉईंटर आहेत सिलेबस, 10 सब पॉईंट्स आहेत. तर 2 सब पॉईंट 1 आठवड्यामध्ये, त्याच्या पुढचे 2 थीम 1 आठवड्यामध्ये. मग ते 2 थीम त्याचे PYQ बघायचे, मग ते टॉपरचे आन्सर कॉपी बघायच्या, टॉपरच्या नोट्स बघायच्या. ते कसं त्यांच्या नोट्स जे आपण म्हणतोय की मी जेवढं म्हणतोय PYQ बघायचं, सिलेबस बघायचा, टॉपरचे आन्सर कॉपी बघायचे, मग स्वतःचे नोट्स बनवायच्या. ते टॉपरचे नोट्स त्यांनी सगळा कष्ट आपण जे करायचं त्यांनी ऑलरेडी केलं आहे. आपल्याला रेफरन्स मिळून जातो की आपले नोट्स कशाला लागतात, आणि त्यांनी पण ते वाचूनच त्यांनी तेवढा चांगला रँक आणला किंवा त्यांनी तेवढे चांगले आन्सर लिहिलेत. जर आपण ते टॉपरचे आन्सर कॉपी त्यांच्या नोट्स बघितल्या तर आपला थोडा रेफरन्स मिळून जातो की बाबा आपल्याला असं लिहायचं आहे, आणि असे जर आपले नोट्स असेल तरच आपण तसं करू शकतो. म्हणजे तो प्रत्येक थीम वाईज एक आठवड्यात 2-3 पॉईंट्स घेऊन 2-3 थीम्स घेऊन मग तसं त्याचे नोट्स काढले, मग एक हळूहळू करत मग 4 GS म्हणजे डिसेंबरच्या आत, आणि ऑप्शनल पण माझं झालेलं. सर आता फॉर एक्झाम्पल माझं स्वतःचं की मी MMP ग्रुप म्हणजे क्लास केला सरद्या हिस्सा, बरोबर मेन्स मेंटरशिप प्रोग्राम. बरोबर. मग त्याच्यात त्यांनी नोट्स वगैरे दिला, क्लास घेतला, आणि राईट स्मार्ट वगैरे त्यात हां घेतले. मग ती करणं योग्य की स्वतःचं केलं करणं, किंवा नोट्स त्यांच्या स्वतःच्या वापरणं चांगल्या
कारण त्यांनी तुम्ही म्हटलं की प्रॉपर एक मॅच्युरिटीनुसार नोट्स काढतोय. बरोबर मग त्या नोट्स आपण स्वतः वापरलेलं चांगलं, कारण आपली कम्पॅरेटिव्ह मॅच्युरिटी थोडी कमीच असते हां. टॉपरच्या तुलनेत. नाही नाही असं नसतं. नाही मग नाही, ते- पहिल्यांदा जर हां. आपण नोट्स काढत असतो, हां. कारण ती एक बरोबर हां मग पहिल्यांदा तर कुणालाच नसतं माहिती नाही का कसं असतं काय असतं. पण ते म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट टॉपरचे नोट्स पण उचलून स्वतः, आता मी GS3 श्रुती शर्मा होते, टॉपर होते 2000 आय थिंक 21ची. मग त्यांचे इकॉनॉमीचे नोट्स मी डायरेक्ट म्हणजे त्यांचा इकॉनॉमी बेस होता, त्यांचे इकॉनॉमी त्यांचे ते होतेच माझ्या, पण त्याच्यावरती मी स्वतःहून ॲड करायचो नाही का वरती. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये जर त्यांना MSPचा इश्यू आता आहे, कोटेशन वगैरे. हां मग त्याचं कोटेशन किंवा बातमी आली तर जाहीर तर तिथे ॲड करायची. असं त्यांचा बेसिस होता. असं नाही की बाबा टॉपरचं वापरू नका, कधी त्यांचाच बेस म्हणून घ्यायचा किंवा मग 4-5 टॉपरचे नोट्स बघायच्या. जर ह्यांनी काय असं चांगलं दिलं असं मग ते आपल्या ह्याच्यात ॲड करायचं इथून तिथून. आणि न्यूजपेपर वाचताना पण जर कुठं काय चांगलं आढळलं तर ते पण तुमच्या नोट्समध्ये ॲड करायचं. सर मग एक बेस त्या टॉपरची नोट्स ठेवून जर त्यात ऍडिशन केलं तरी हो मग दोन्ही कसंही करू शकता तुम्ही. टॉपरचे नोट्स तुमचा बेस घेऊन ठेवू शकता, की तुमचा बेस म्हणजे स्वतःहून बनवायचा की बाबा नाही का एक हेडर लिहायचं. समजा ॲग्रिकल्चर टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही 4-5 टॉपरचे नोट्स बघायचं, मग तुम्हाला जे काही चांगलं आढळते मग सगळ्यांमध्ये एक 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 घेऊन मग तुमचं एका जागेवर सगळं बनवायचं तसं. सर म्हणजे आता मेनच्या दरम्यान आपल्याला टाइम नसतो की बाबा म्हणजे पूर्ण अशी एवढी कंपाईल झालेली नोट्स वाचणं. मग तुम्ही मग 1 पेजर टाइप मध्ये नोट्स लास्टली तयार केल्या होत्या की टोटल 1 पेजर नव्हतं, पण जे माझ्या नंबर ऑफ पेजेसच्या नोट्स होते ते खूपच कमी होते. म्हणजे असं एकदम असं 200-300 पानाच्या नव्हत्या. मग रिव्हिजन करता येईल एवढ्या होत्या. म्हणजे असं मग सर समजा GS4 साठी इथिक्स आहे आपला, मग कमीत कमी नोट्स किती पेजरच्या असल्या पाहिजे, किती सिम्पल होईल की म्हणजे एक्झाम. माझ्या GS4च्या नोट्स एक 60-70 पानांच्या होत्या. GS4 साठी जास्त, GS4 साठी मेन आहे की तुम्ही किती जास्त ब्रेन स्ट्रॉमिंग करताय आधी. केस स्टडीसाठी पण आहे, थेरीचे जे 13 प्रश्न आहेत त्यासाठी पण. जेवढे जास्त तुम्ही PYQ बघायचं आहे ठेवायचं डोळ्यासमोर, जेवढे जास्त तुम्ही एक्झाम्पल रिकलेक्ट करू शकता स्वतःचे. आता IAS IFS IPS जे चांगले काम करतात त्यांचे एक्झाम्पल टाकायचे. गांधीजी, APJ अब्दुल कलाम त्याचे एक्झाम्पल टाकायचे. सगळं स्वतःचे एक्झाम्पल कोटेशन्स सगळं एक बसून फक्त ब्रेन स्ट्रॉमिंग करून ते आन्सर लिहायचं. तसं असं आहे की हा प्रयत्न तर आहे. आता एक आपलीच पुणे जिल्ह्यातलीच मुलगी आहे, 3 वेळेला तिने सनदी सेवा क्रॅक केली माहिती आहे ना. तिचं आज संध्याकाळी आम्ही ती मुलाखत करतोय. डोनेंची तर तुम्ही बघितलीच आहे. अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी बोलत आहेत. भाग एवढाच आहे की सनदी सेवेचं महत्त्व अधोरेखित करत असताना किती महत्त्व द्यायचं, ते करत असताना नेमकं काय करायला हवं, काय वगळायला हवं, आणि तुमचे प्लॅन ABC ऑब्व्हियसली असायलाच हवेत. मला चांगला एवढाच भाव वाटला की मी जेव्हा बाय द वे मी आपले जे काय ते चित्रपटमधला कुठला आला तो 16 काय आनंदवरती तर 12th फेल. नाही 12th फेल तर ते तर शर्मा साहेब ते माझे मित्रच आहेत. तर त्यांना मी पाटण्यामध्ये भेटलो होतो आणि दुर्दैवाने त्यावेळेला त्यांना कॅन्सर झाला होता. त्यामुळे तेव्हा त्यांची मी मुलाखत केली नाही. नंतर वाटतं ऋतिक रोशनने त्यांच्यावरती चित्रपट केला सुपर 36. ते मध्ये महाराष्ट्रात पण येऊन गेले. ते मुद्दा एवढाच आहे की हा विषय समजून घेत असताना वेगवेगळे कांगोरे नीट लक्षात घ्या आणि त्यातनं तुम्हाला काय सुचतं ते आत्मसात करा. कोणाला काही विचारायचं नाही आहे. आय होप सगळे लाजळू आहेत. हां ती तर बघ कशी हाताची घडी घालून उभारली नेमकी शांतपणे. बाय द वे हे तरुण मुलं आहेत, व्यक्त व्हायला थोडंसं दजावत नसतील या ठिकाणी. कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.